माझं लग्न ठरलं आहे. यानंतर मी तुला भेटणार नाही. जर तुला शेवटचं भेटायचं असेल तर भेटू शकतो. वैशाली तिच्या बॉयफ्रेंडला शेवटचं भेटायला गेली आणि नंतर बॉयफ्रेंडने वैशालीला असं काही विचित्र. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विजूला जेव्हा कळालं की वैशालीचं लग्न ठरलं आहे तेव्हा तो खूप नाराज झाला होता. कारण तो वैशालीवर प्रेम करत होता आणि वैशाली पण विजूवर प्रेम करायची. आता वैशालीचं लग्न दुसरीकडे ठरलं होतं. दोघे मागच्या 4 महिन्यापासून प्रेमात होते. जेव्हा विजूला समजलं की वैशालीचं लग्न ठरलं तेव्हा त्याने वैशालीला फोन केला आणि म्हणाला, वैशाली तू हे काय केलं? मी काय ऐकतोय? वैशाली विजूला म्हणाली, माझ्या घरच्या पुढे मला काही नाही करता येत. आता माझं लग्न ठरलं आहे. तू मला विसरून जा. मी आता तुला नाही भेटू शकत. जर तुला शेवटचं भेटायचं असेल तर मी उद्या येते. विजू नाराज झाला होता, पण आता तो पण काही करू शकत नव्हता. कारण वैशालीचं लग्न ठरलं होतं आणि तिच्या घरच्या पुढे पण वैशाली काही बोलू शकत नव्हती. तिने शेवटचं भेटायचं ठरवलं होतं. विजूने तिला भेटायला बोलवलं होतं आणि ते दोघे एका अशा ठिकाणी भेटायला गेले होते जिथे आसपास कोणीही येत जात नसे. विजू तिथे अगोदर जाऊन बसला होता. थोड्या वेळाने वैशाली तिथे आली. दोघांचं बोलणं झालं होतं, पण नंतर विजूच्या मनात वेगळंच आलं आणि तो वैशाली सोबत विचित्र असं काही. वैशाली विजूला म्हणाली, विजू तुला माहित आहे ना माझं लग्न ठरलं आता. आपल्यामध्ये दुरावाच बरा आहे. चल मी जाते, आता परत नाही भेटणार तुला. विजू म्हणाला, थांब वैशाली, आत्ताच नको जाऊ. विजूने शेवटी जे नाही करायचे तेच केलं. वैशाली पण स्वतःला सावरू शकली नाही. नंतर वैशाली थोडी भानावर आली आणि ती लगेच तिथून निघाली आणि विजूला काही न बोलता ती घरी निघून गेली. नंतर विजू तिला भेटायला बोलत होता, पण वैशाली गेली नाही. थोड्याच दिवसांनी वैशालीचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरी गेली. विजू आता एकटा पडला होता. जेव्हा वैशाली माहेरी यायची तेव्हा विजू तिला भेटायचा प्रयत्न करत होता. पण जेव्हापासून लग्न झालं होतं तेव्हापासून वैशाली त्याला कधीच भेटली नाही आणि त्याच्याकडे तिने बघितलं सुद्धा नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.